शिवाजी महाराज की जय। नमस्कार, आम्ही आता घर चालायला सुरुवात केले सगळे. चला इथे येऊन तरी नका पीजी करू. आता वाजलेत, आता टाइम झालाय 12:14, 12:15 झालेत. 12:15 आम्ही डॉट चढायला चालू केलंय. आता जस्ट पोचलो आम्ही, खूप टाइमपास करून. हा, हे महत्वाचं होतं. हा, एक मिनिट बोल. कसं चाललंय? गरम होत आहे. गरम तर होणार, 12:15 झाले. तुम्ही तर घरी बसला असताल मस्त पैकी. आम्ही बघा इथून मी काय बोलतो, वरती गेल्यावर मला फेकून दे खाली. कौन है ये लोग, कहां से आते हैं? बघा देवेश, बघा स्वर्ग. ते इलेक्ट्रॉन दे जरा, मग आम्ही पण जरा स्वर्गाचा आस्वाद घेऊ. भारी वाटत. पण मम्मीचं ते नायलॉनचा शर्ट मागितला. हे घालून कपडे, नॉर्मल कपडे घालून फायदा नाही रे, कारण गरम तर होणारच आहे. आता मी थोड्या वेळानंतर हे असं खोलणार. हा, हवा पासिंग. काय बोलतो, इलेक्ट्रॉल दे ना जरासं. तू पळतोय का आपण? हो, जुनीच पाय वाटेल. लवकर अजून चालू काम तर चालू आहे. मध्येच असे छोटे छोटे स्टॉल गेलेत ना पाण्या पिण्याचे, ते जरा थोडं आपल्याला बरे पडत का, डिहायड्रेशनमुळे कोणाला त्रास नको व्हायला. ती अशीच त्यांनी पाडायला नको म्हणून पाडायला ना. आता ते प्रॉपर. हा, आपण जाऊ पुढं. हा, ते पण आहेच. हाच एक निसर्ग आहे महाराष्ट्राची. हीच आहे महाराष्ट्र, तर ह्याच एक गोष्टीमुळे ओळखला जातो महाराजांच्या. आपल्याला पुढच्या पिढीला पण कळेल की महाराजांनी किती, महाराष्ट्राची राजधानी आपल्यासाठी किती राजधानी महाराष्ट्राची ओळख आहे गड किल्ले. महाराजांच्या राजांची किल्ल्यांची राजधानी. हा, देवेश पूर्ण नॉलेज घेऊन आलाय. काय बोलतो, इथं ऊन पण एवढं बेकार आहे ना. हा, खरी जाऊन सण बंद तर बेकार होणार आहे. कोण धावतंय? देवेश तांबे. आम्ही चालतोय, तुम्ही रँकताय. काय बोलतो मनीष? तुला काय वाटतं आज आपल्या दिवसाची राईड कशी झाली? एकदम फालतू. अच्छा, बकवास झाली, एकदम बकवास. आपण राईड केली, अशी राईड परत कधीच होणार. इथे नंतर पी, लास्टला पी. इलेक्ट्रो मरा झालो भाई. आता जरा पायऱ्या संपल्यात आणि ट्रेन रस्ता लागला थोडा. वाव, हे भाई टाइमपास करणार आहेत. आपण थांबूया नको, आपण थोडं आपली एनर्जी, पाणी पिऊन दे. आपण वरती घेऊ थोडासा, एक 5 मिनिटाचा ब्रेक घेऊ. 5 नाही ती 2 मिनिटाचा ब्रेक घेऊ, कारण सगळे जेवढे एक्झॉस्ट झालेस ना. काय नाही, फक्त व्हिडिओ साठी असतात, नंतर पाठी थोडे यायचे वाकडे होतात. सगळ्यात एनर्जेटिक माणसं मी आहे ते समजलं काय मित्रांनो. काय नाही, एकटा इलेक्ट्रॉल पितोय फक्त. बॉटल बघा, बॉटल मध्ये काय आहे ते पहिलं विचारा. आणि आम्हाला बघा कसली बॉटल दिली, साधी. मुंडाराज. मला पण फेम हवा. हा, देतो. लेट्स ग्रो बॉयज. ओके, लेट्स ग्रो नाही, लेट्स गो बोलतात. आमचा कॅमेरामॅन रेडी. राही जलवा. नुसता फक्त देवेशच. देवेश हो, माकड. हा, माकड तर गेला वाटतं का, कुठे गेला? किल्ले रायगड महादरवाजा, ते चित्त दरवाजा, ते 3
पदपथाची दूरदृष्टी. पहिलं होतं असं पहिलं होतं. असं होतं आणि आता त्यांनी असं केलंय. नाईस. नाईस. थकलात? म्हणजे लोक ट्रेकिंग करतात त्यासाठी ट्रेकिंग नाही काय होतं. ठीक आहे, गड बघायला येतं. याला ट्रेकिंग नाही बोलू शकत. हा ट्रेकिंग नाही बोलू शकत आपण याला. गड बघायला तर तो पहिलं कसं होतं, रस्ते वगैरे चांगले नव्हते. त्यांना एवढी जागा दिली आहे एवढी जागा. पण त्यांना बाहेर ना तिकडेच चालायचं. एक मिनिट काय वाटलं आपल्याला. बघू शकता पूर्ण थकलोय, पूर्ण थकलेलो आहे. सगळेच थकलेले आहेत. ना खाली गजब बेइज्जती है. हे कसं किती पण थकलो बोललं ना आपण, ती बोलतो ना एक जिद्द असते की मला वरती जायचंय, वरती जाऊन मला तो दरवाजा बघायचा, गड फिरायचंय. त्यामुळे ती जिद्दीने आम्ही चढतो. चला आता आम्ही महादरवाजाला एंट्री घेतले, मग दाखवतोच. घेऊ मग तेच झालं रे, आला शेवटी दरवाजा माहित. आणि इथून आम्ही पूर्ण फिरायला स्टार्ट करू. ते किती पॉईंट करायचे शुभम आपल्याला? 8 पॉईंट तरी करायचे. किती? 8 पॉईंट. आपल्याला 8 पॉईंट तरी करायचेच आहेत. पण महादरवाजा दाखवतो. हा तुम्ही महादरवाजा बघू शकता. असं आता प्रत्येकाने एकेकाने जावं. शुभम जा पुढे जा. मयूर गेला. हे चला रे. हे थांबलेत पोरे, ते व्हिडिओ काढतायत. ते ह्या ज्या पायऱ्या बघताय ना, पावसाळ्यातून तुम्ही याल नाही तर ह्या पायऱ्या पूर्ण ना पाण्याने भरलेल्या असतात. म्हणजे लिटरली सगळं भरलेलं असतं पाण्याने, पावसाने. आणि चला एका लाईनी जाऊ सगळे. चला देवेश बघा काठी वगैरे घेऊन जातोय. और ये एक दूसरे के सहारे जा रहे. चलो मी पण आता आतमध्ये एंट्री घेतो. चला ओके भाऊ, माझ्याकडे पण हेल्मेट आणि बॅग आहे. दाखवलं बाबा, दाखवलं. हा एंट्री करावी लागते इथंच पहिली. आता हा नकाशा बघाल ना, म्हणजे तुम्हाला माहिती नसेल ना तर इथं स्पॉट्स दिलेत. नकाशा थोडासा विस्कटलाय, फेड झालाय थोडा. तर तुम्हाला माहिती नसेल तर इथं तुम्हाला केवढे स्पॉट्स आहेत, कोणते कोणते स्पॉट्स आहेत ते तुम्हाला लक्षात येतील. आता हे तुम्ही बघाल, हे जे स्पॉट आहे इथून मावळे लक्ष ठेवायचे. मुघलांवर की शत्रूवर, ते मुघलच झाले. ते मुघलांवर की मुघल कसा येतोय, कुठून येणार, ते हे असे मध्ये त्यांनी भाग केलेला आहे की ह्या याच्यावरून ते स्पेसवरून ते लक्ष ठेवायचं सगळीकडे. आणि इथून बघू शकता पूर्ण वाट दिसते आपल्याला खाली, खालून कोण कसं येत आहे. एक मिनिट मोबाईल दाखवतो मी. आता इथून तुम्ही बघाल ना, तुम्हाला सगळं दिसेल व्ह्यू. खालून कोण कसं कुठल्या वाटेने येणार आहे ना, इथून तुम्हाला दिसते. असे पुढे वरती पण असे स्पॉट्स आहेत. ते तिथं गुहा आहे का कोपऱ्यात तिथं? अरे सो असे स्पॉट्स आहेत. हे स्पॉट आपल्याला बघायचं तास. चलो अभि चालू. देवेश, मतीश आता कुठे जातोय? काय बोलतो मितेश? हो दरी आहे ही. किल्ला हा विचार करा, हा त्या काही हे किल्ले कसे बनवले असतील. दगडाला पूर्ण डोंगर कोरून हे किल्ले बनवलेले आहेत. आणि टोक दिसतंय तिकडं कोपऱ्यात एकदम वरती, ते टकमक टोक आहे. तिथं पण जायचं आम्हाला. एंड ऑफ द आमचा लास्ट विजिट त्याच टकमक टोकला असेल. आता याने आम्ही ब्रेक घेतला थोडासा आणि एवढ्या पायऱ्यावरती आम्ही चढून आलोय. आणि समोर जे तलाव दिसतंय याला हत्ती तलाव बोलतात. हत्ती तलाव म्हणजे खास आहे ऍक्च्युली, हे पूर्णपैकी खास हे हत्तीसाठीच बनवलं होतं. कारण महाराजांच्या वेळी त्यांच्या गडावरती, मला पण प्रॉपर स्टोरी माहित नाही, पण दोन लहान हत्ती होते. मग त्यांना खाली सारखं कसं घेणार खाली पाण्यासाठी, मग त्यांनी हे तलाव बनवलेलं त्यांना खास हत्तीसाठी. आणि आता आम्ही नॉर्मली पोहोचलोय ऑलमोस्ट वरती. मग आता आपण कुठे जाणार? धान्यकोटा आणि राणीचे महाल, राणी जिथे राहायचे तिथे. ओके सो आता चला उठ
खूप टाइमपास केला. पाणी पियाला खाऊया. पाणी पाहिजे माझ्या बॅगमध्ये एक बॉटल आहे. 2 बॉटल चंपत आलो. चला मग आता यांना पाण्याची बॉटल नाही शुभम, आपण जाऊया पुढं. आता इथं राणीचे महाल आणि धान्य कोटा त्याची विजिट करू. फायनली आम्हाला आमच्या ग्रुपचे 2 मिसिंग पीस इथं बसलेले दिसलेत. सो आता आम्ही देवी मंदिराची इथं आलोय. इथं आपली तुम्ही बघू शकता तर हे चाललेलं आहे शिरकाई देवी. हे इथं ते शिरकाई देवीचं मंदिर आहे. तर मी थोडं पाय पडून घेतो कारण हे सगळे पाय पडून घेतो. मला थोडी व्हिडिओ काढायची होती म्हणून मी जरा थांबलेलो. आणि या मयूरला सद्बुद्धी दे. गाडी हळू चालली. सो आपल्याला आता इथं राज्याभिषेक झाला तिथं जायचं आहे. पण फर्स्ट आपण इथं आधी इथं व्हिजिट करायची होती. पण आता शिवकालीन बाजारपेठ राज्याभिषेक वेळी जी बाजारपेठ भरली होती ती शिवकालीन बाजारपेठ ह्या ठिकाणी भरली होती. आणि हे शिवाजी महाराजांचं स्मारक असं एकदम भव्य असं एक स्मारक आहे. आणि फर्स्ट आपण आता राज्याभिषेकच्या इथे जाऊ. ॲक्च्युली मला ते जिजामातेंचा किल्ला होता म्हणजे जिजामाता तिथं स्थायिक होत्या त्या ठिकाणी जायचं आहे. पण हे बोलतात की पहिले राज्याभिषेकच्या इथे जाऊ मग नंतर आपण तिकडे जाऊ. मग नंतर आपण कुठे जाणार आहे शुभम? समाधी. हां. आणि ते आपल्या टोकाचं काय बोलत असं कुठे बोलायचं ते टकमक टोक. एंड आपला टकमक टोकच्या इथं करायचं आहे. आणि इथून पण तुम्हाला इथं दिसेल ना एवढं असं भव्य असं दृश्य आहे ना. आणि तुम्ही विचार करा हे आता एवढं चांगलं दिसतंय, पावसाळ्यातून याल तुम्ही तेव्हा काय हे भेटणार. पूर्ण एकदम ग्रीनरी असणार इथं. त्या टायमाला तर वा स्वर्गच होईल. हा जो नाणे दरवाजा आहे इथं हा नाणे दरवाजाचे सर्व सगळं काम हिरोजीने इंदुरकर यांनी केलं होतं. आणि तुम्हाला आधीच बोललो मी की इंदुरकर शिवाजी महाराज त्या नाणे दरवाजा एंट्रन्स आहे. त्या एंट्रन्सला आपण जे बोलू ते महाराजांच्या दरबारापर्यंत महाराजांच्या जे स्थायिक आहेत तिथपर्यंत त्यांना ते क्लिअर कट आवाज द्यायचा. त्यांना जे काही कुजबुजलो जे पण काय पण बोललो ते तिथं महाराजांच्या महाराज जे स्थायिक होते त्या महाराजांच्या जागेवर पूर्ण क्लिअर कट आवाज द्यायचा. अजून सो हे आहेत धान्य कोठार. इथे सर्व धान्य इकडे म्हणजे स्टोअर केले जायची तेव्हा शिवाजी महाराजांच्या काळात. अशी भरपूर आहेत म्हणजे आता ही 2-3 दिसत आहेत. लय खोल्या आहेत, भरपूर आहेत. बघायला गेलं तर भरपूर आहे. त्याचा टाईम नाही आणि उन्हाचा एवढा भपका लागतोय ना जोरात. हालत पॅक झाली आहे. ही आय गेस घरं होती इथे. घराचं आहे सगळं. तिकडे गाईड आपले हे करतात. आता आम्ही जातोय इथून आणि आता जे काय राहिलंय ते बघतोय. इकडे लेफ्टला इथे ते हिरकणी बुज काहीतरी फेमस आहे. हिरकणी बुज तुम्ही हिरकण्याची कहाणी ऐकली असाल तर तुम्हाला माहीत असेल. हिरकणी बुज आपण राणीच्या महल आहेत सगळ्या आतमध्ये सगळ्या इथून लास्टपर्यंत. हिरकणी बुज कुठे आहे? हिरकणी बुज ऐक देवेश कुठे आहे? देवेश थांबला. आम्ही दोघंच जातोय मी आणि शुभम. आता हिरकणी बुज आहे. दरवाजा आहे छोटूसा. तर बघू इथं कुठे आहे. खाली आहे. जाऊन बघू आता आलोय तर. सगळंच बघायचं आहे म्हणजे पण टायमाच्या खातीर आणि आम्हाला वापस मुंबईला पण जायचं आहे. तर तेवढ्या हिशोबाने इथून टाईम कॅल्क्युलेट करून जावं लागणार. काय शुभम बरोबर ना? आमचे तेवाले ब्लॉगर थकले. कसे थकले ते सांग जरा. तर आम्ही आता कंटिन्यू केलं. आम्ही दोघंच फिरतोय कारण आम्हालाच बघायची जास्त हौस आहे. कारण उन्हात आम्ही दोघं फिरतोय. वापस कधी येऊ नाही येऊ कारण आता बिझी लाईफ होणार आहे. वापस शेड्यूल सगळे आणि ऑफिसला आहेत. हाच आहे हा हिरकणी बुज खरं हे काय बुरुज.
इथूनच हिरकणी खाली गेलेली. ती तुम्ही गोष्ट ऐकला असेल तर तुम्हाला सगळी ती माहिती माहीत असेल. आता आम्ही जातो वापस. हां आम्ही भांडूप पण मुंबई भांडूपला. हां हेच नाही का हिरकणी ब्रिज. अच्छा हां कुठं अच्छा नाही रोपे ना आम्हाला हिरकणी ब्रिज बघायचं. जाऊ दे आता दोन्ही बघू आपण. अच्छा अच्छा जायचं कसं जायचं कुठून. हा बाई इथं ये. आता ते काका बोलले आम्हाला की तुम्ही ते रोपवे पण बघा. म्हणजे रोपवेचं हे बघा ते पण बघायला जातं कसं रोपवे कसा जातो आणि कसा नाही. कॅमेराचा अँगल घालत असेल पण आता कुठे जातो काय माहीत. रोपवे इथे जाऊया. इथेच कडा येते. कडा पण आहे हिरकणी बुरुज पण इथेच आहे प्लस हां. तर बघा हा इथं दिसतोय हा रोपवे पूर्ण असा इथून खाली जातो. असा ते दोऱ्या आहेत ना मेटलच्या तिथून. तर असा पूर्ण खाली जातो तो. खाली ग्राउंड पाय चालला आहे. आम्ही चालतच आलेलो पण इनकेस कोण एजड असेल तर त्यांच्यासाठी आहे. हा बघा हा रोपवे. ते बघा तो रोपवे येतोय खालून आम्हाला वर रायगडपर्यंत सोडतो. इथून तुम्हाला त्या मेंढा दरवाजापासून असा इथून वर येऊन वर आता इथे बुरुजावर म्हणजे तिथे सगळं महाराजांचं सगळे खोली आणि सगळी पुण्यात प्लस तिकडे कडे लोट आणि तिकडे. आता आम्ही जातो वापस. भरपूर ऊन लागतंय काहीतरीच. सो आता आम्ही जगदीश्वराच्या मंदिरात आलोय. इथंच ते नंदीचा एक नंदी इथं आहे आणि आतमध्ये जायला लागेल. देतील जायला आतमध्ये. ओके व्हिडिओ आला आहे काय पण. सो आता आपण जरा मंदिराचे दर्शन घेऊ आतमध्ये जाऊ. घेतले आम्ही आणि आता आपण समाधी बघायला जाऊ महाराजांची. चला. मंडळी ऑलरेडी आधीच आलेले आहे तिथं. तुम्ही महाराजांच्या समाधी स्मारकाने बघू शकता. सो हे तुम्ही बघू शकता महाराजांची समाधी. महाराज तसं मी बोललो तुम्हाला महाराजांचा अतिशय आवडता किल्ला म्हणजे रायगड म्हणून ओळखला तो. त्यामुळे महाराजांचं बालपण मोस्ट ऑफ टाईम महाराजांचा सगळा रायगडावरच गेला होता म्हणून. आणि मला सांगताना पण असं एकदम हे होते ना भावून होते की मला आता शब्द सुचत नाहीत कारण हे बघूनच असं एकदम भावूक झालं नाही. तर आता आम्ही सगळे बसलोत. हे ओमकार वगैरे तिथे बसलेत. आमच्या बॅग्स वगैरे तिथे ठेवल्यात आम्ही. आणि आम्ही जरा थोडा वेळ असं बसलोय शांत इथं जरा. सो इथूनच आता इथून विचार केलाय की आम्ही निघू कारण 4 वाजता काही पण करून आम्हाला 4 वाजता निघायचंच आहे. हां 4 वाजता खालून आम्हाला काही पण करून निघायचंच आहे. सो आता बघू एकदा ट्राय करू. जर इन केस जर भेटलं तर 1 पॉईंट करू आणि मग जाऊ. नाहीतर इथूनच आम्ही खाली निरोप घेऊ. आता तुम्ही हे जे स्मारक बघताय वाघ्याचं हा महाराजांचा अतिशय प्रिय असा वाघ्या होता.
त्यांनी महाराजांवर तो एवढा प्रेम करायचा की महाराजांचे जे अंतिम संस्कार होते, महाराजांची समाधी करण्यात होती, तेव्हा तो त्या समाधीवर या अंतिम संस्कारावर तो तिथं उडी मारलेला आहे. त्यामुळे आणि ते महाराजांचा पण खूप प्रेम करायचा, त्यामुळे ते त्याच्या आठवणी करता हे स्मारक बांधण्यात आले. त्याचं तुम्ही बघू शकता. वरती जरा कमी आहे, खाली पाऊस जास्त आहे. हे माझी लॅपटॉपची बॅग कोणाकडे आहे बाबा? मस्त असा पाऊस पडलाय. हत्तीलेक मध्ये सगळं दिसत असेल तुम्हाला, इथून दिसणार ना व्हिडिओ मध्ये, पण यार हे असं एकदम लिटरली सांगू एकदम प्रसन्न झाले वातावरण. आता परत आपला प्रसन्न दिल तो गार्डन हो गया. मन में लड्डू फुट रहे. थांबा इथे जरा थांबू, कारण आमच्याकडे लॅपटॉप आहे. लॅपटॉप जर काय झालं तर वाट लागेल सगळी. आता आम्ही जरा हा कॅमेरा आम्ही करतोय. काय कसं झालेलं की आम्ही निघालो, पाऊस पडायला चालू झालं. त्यामुळे असं झालं की आम्हाला कुठल्या त्याला कोल्या पॅटर्नला ऍड करायचं आहे. आपल्या टेक्निक
टकमक रोड आम्हाला करायला भेटलं कारण पाऊस चालू झाला आणि पाऊस एकदम मस्त होता त्यामुळे आम्ही निघालो कारण लॅपटॉपमध्ये आमच्यासोबत जो रिस्क नाही घेतली आम्ही थांबायची निघालेलं आणि आता आम्ही रायगडला एंट्रन्स एंट्री घेतलेली त्याच पुढे पुढे हॉटेल आहे तिथं खाल्लं जातं सगळे बसले जरा ओंकार थोडंसं काम करतो आपलं कॉलेजचं थोडंसं काम तो कॉलेजचं काम सोडून आमचं गावाला पण पाठवलं काम करते आपण जरा खाण्या कॉन्सन्ट्रेट करू एका भूक लागली सगळे एक्झॉस्ट आहेत थोडे चार्ज होऊन दे आणि इथून परत मुंबईचा रस्ता गाठायचा आम्हाला भीती फक्त एकच पर्सेंटची आहे तो येईल